हॅलो स्टुडंट, पहा विद्यार्थिनींनो, आज आपण क्लास 7 सब्जेक्ट मॅथ्स यामधील एचसीएफ अँड एलसीएम या युनिटमधील या अगोदर आपण एचसीएफ बद्दल माहिती पाहिली होती. आज आपण एलसीएम बद्दल माहिती पाहूया. एलसीएम, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ द एलसीएम? एल मीन्स लिस्ट, सी मीन्स कॉमन, M means multiple. That means LCM is the short form of the least common multiple. म्हणजे याचा मराठीत अर्थ होतो लघुत्तम सामायिक विभाज्य, म्हणजे लसावी. याला आपण इंग्लिशमध्ये LCM म्हणतो. आता विद्यार्थिनींनो, आपण LCM काढणे 6व्या वर्गात सुद्धा शिकलो आहे. परंतु 6व्या वर्गात जे आपण LCM काढणे शिकलो आहे त्या ठिकाणी आपण या पद्धतीचा वापर केला होता, फाइंड द एलसीएम बाय मल्टिपल्स मेथड. विभाज्य पद्धतीने आपण एलसीएम काढणे शिकलो होतो. आता या ठिकाणी काही उदाहरणं दिलेले आहेत. एक रिव्हिजनच्या स्वरूपात आपण ही 3 उदाहरणं पाहणार आहोत आणि मग एलसीएम काढण्याची एक दुसरी पद्धत आपण शिकणार आहोत. पहा, राईट द टेबल ऑफ द गिव्हन नंबर्स अँड फाइंड देअर एलसीएम. म्हणजे टेबल्स म्हणजे पाढे. तुम्हाला या ठिकाणी पाढे लिहून, संख्यांचे पाढे लिहून तुम्हाला एलसीएम काढायचा, त्यांचा एलसीएम काढायचा आहे. आता पाढे लिहून म्हणजे काय? म्हणजेच त्यांचा मल्टिपल्स. एक्झाम्पल फॉर सपोज हिअर, आता 6 मल्टिपल ऑफ 6, मल्टिपल्स ऑफ 6 असं आपण बघितलं होतं. आता मल्टिपल्स ऑफ 6 चा अर्थ होतो 6चे आपल्याला पूर्ण पाढा म्हणायचा आहे. समजा आता इथं 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42. पुढे आणखीन आपल्याला पाढा वाढवायचा असेल तर या ठिकाणी अशी जागा ठेवायची. त्यानंतर दुसरं लिहायचं मल्टिपल्स ऑफ 7. 7ची विभाज्य पाहायची आपल्याला. आता या ठिकाणी 7चा पाढा म्हणायचा. या ठिकाणी 7 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42. आणि या ठिकाणी पुन्हा आपल्याला पाढा वाढवायचा असेल तर वाढवता येईल. मग होतापर्यंत या ठिकाणी आपण पहिल्यांदा 5 पर्यंत किंवा 10 पर्यंत पाढे म्हणून आपण या ठिकाणी आपण पाढे म्हणू शकतो. वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी जागा सोडून द्यायची. आता याच्यातला कॉमन मल्टिपल्स बघायचं आपल्याला. कॉमन मल्टिपल्स, कॉमन मल्टिपल्स कोणते? कॉमन मल्टिपल्स या ठिकाणी इथं 6 आहे, इथं नाही आहे. 12 इथं नाही, 18 नाही, 24 इथे 24 नाही, 30 दिसत नाही, 36 नाही आहे, 42 इथं 42 आहे, इथं 42 आहे. म्हणजे आपल्याला 42 हा कॉमन मल्टिपल्स मिळाला. विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला याच्यामध्ये जोपर्यंत एक तरी कॉमन मल्टिपल्स मिळत नाही तोपर्यंत हा पाढा आपल्याला वाढवावा लागेल. आणि पाढा वाढवताना मोठ्या संख्येपेक्षा छोट्या संख्येचा 2 घरं वाढवायचा, पुन्हा मोठ्या संख्येचा वाढवायचा, जोपर्यंत आपल्याला याच्यात कॉमन मल्टिपल्स मिळत नाही तोपर्यंत. तुम्हाला एकही मिळू शकतो, 2ही मल्टिपल्स असू शकतात, 3ही असू शकतात, पण त्या मल्टिपल्स मधला सर्वात लहान मल्टिपल जो असतो तो त्या 2 संख्यांचा एलसीएम असतो. मग या ठिकाणी एलसीएम ऑफ कशाचा? 6 and 7, 6 and 7 इज इक्वल टू किती होईल? 42. किती होईल? 42. या प्रकारे आपण याचा एलसीएम काढणे या अगोदरही आपण शिकलो आहे. या पद्धतीनं आपण पाढ्याच्या पद्धतीनं, टेबल्सच्या पद्धतीनं आपण मल्टिपल्स, त्याचा कॉमन मल्टिपल्स काढून मग त्याच्यातला सर्वात लहान मल्टिपल्स हा त्याचा एलसीएम असतो, तोच लिस्ट कॉमन मल्टिपल्स असतो. या ठिकाणी सुद्धा आपण या ठिकाणी मल्टिपल्स ऑफ 8, मल्टिपल्स ऑफ 8. आता 8चा पाढा 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. मुद्दामून हा 8चा पाढा 10 पर्यंत म्हटला, कारण आता समोरची आपली दुसऱ्या नंबरची संख्या ही 12 8 पेक्षा मोठी आहे, त्याचा सुद्धा आपण मल्टिपल्स पाडू. मल्टिपल्स ऑफ
12. या ठिकाणी 12चा पाढा 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48, 12 पंच 60, 12 सकम 72, 12 सती 84. आता इथं 7 पर्यंतच म्हटलं कारण इथं 80 हे 10 पर्यंत आलं. मग आता याच्यातून कॉमन मल्टिपल्स आहे का पाहू. नसेल तर मग हाही पाढा वाढवता येते, हाही पाढा वाढवता येते. आता या ठिकाणी बघा तुम्ही, इथं 8 आहे, या ठिकाणी 12 आहे, नाही. 16 दिसते का कॉमन, नाही. 24 याच्यात कॉमन आहे, हा 24, हा 24. मग इथं लिहायचं आपण कॉमन मल्टिपल्स. पहा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी कॉमन मल्टिपल्स आपण या 8 आणि 12 याच्यामध्ये जे कॉमन मल्टिपल्स आहे ते पहिल्यांदा लिहू. या ठिकाणी पहिले 24 आलं. आणखी नाही का बघू आपण. 32, इथं 36 नाही आहे, इथं 40 आहे, इथं 40 नाही आहे, इथं 48 आहे, इथं 48 आहे. या ठिकाणी आपण 48 लिहिलं. किती लिहिलं या ठिकाणी? 48. आता विद्यार्थिनींनो, या ठिकाणी आणखीन तुम्हाला दिसते का? 56 इथं नाही. 72, इथं 72 आहे, 72 आलं. म्हणजे या ठिकाणी पुन्हा 72 आला कॉमन मल्टिपल्स. त्यानंतर आणखीन काही दिसते का? इथं 84, इथं 80 नाही. आपल्याला या ठिकाणी कॉमन मल्टिपल्स 3 मिळाले, 24, 48 आणि 72. आता याच्यातलं एलसीएम कोणता? सर्वात लहान जो मल्टिपल्स असेल 24, तो सगळ्यात याचा एलसीएम असतो. म्हणजेच या ठिकाणी एलसीएम ऑफ 8 अँड 12 इज इक्वल टू 24. 24 लिस्ट कॉमन मल्टिपल्स 24. हा कशाचा झाला? 8 अँड 12चा. 8 अँड 12. म्हणूनच मी म्हटलं होतं की आपल्याला या ज्या वेळेला टेबल लिहितो त्याच्यात एक तरी आपल्याला पहिला कॉमन मल्टिपल्स मिळाला, तो लहान असेल तर तोच समजायचा एलसीएम आहे. पण जर समजा 2 3 असेल तर त्याच्यातला सर्वात पहिला लहान जो असतो त्या ठिकाणचा मल्टिपल्स तोच त्या ठिकाणी एलसीएम दिलेल्या संख्येचा असतो. अशा पद्धतीनं आपण हा एलसीएम काढणे वर्ग 6 मध्ये टेबल्स या मेथडनी किंवा मल्टिपल्स मेथडनी आपण शिकलो आहे. त्यानंतर आता या तिसऱ्या गणितात पहा मुलींनो, हे 3 संख्या दिलेल्या आहे. या 3 संख्यांचा सुद्धा आपल्याला पहिल्यांदा मल्टिपल्स पाडावा लागेल. या ठिकाणी आपण लिहू मल्टिपल्स ऑफ 5. जेव्हा छोटी संख्या असते तेव्हा तिचा पाढा आपण 10 पर्यंत म्हणू. मोठी संख्या असेल तर मग तो थोडा कमी म्हटला तरी चालेल, कारण आपल्याला संख्या जवळपास सारख्या सारख्या असल्या पाहिजे. मग आता या ठिकाणी 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45 आणि 5 10 50. पुन्हा एक याच्या खाली रेस सोडूनच द्यायची समजा पाढा वाढवायचं काम पडलं तर. मग आता इथं मल्टिपल्स ऑफ किती करायचं? मल्टिपल्स ऑफ 6. मल्टिपल्स ऑफ 6 म्हणजे 6चे विभाज्य कोणत्या कोणत्या संख्या ते बघायचं. तर 6चा पाढा किंवा टेबल्स म्हणायचा. 6 1 6, साइन 2 12, साइन 3 18, 6 चौक 24, 6 पंच 30, 6 6 36, साइन 7 42, साइन 8 48, 6 9 54 आणि 6 10 60. पुन्हा या ठिकाणी आपण सोडून द्यायची जागा, एक रेष सोडून द्यायची, पाढा वाढवायचं काम पडलं तर. मग आता या ठिकाणी मल्टिपल्स ऑफ 15. मग आता इथं 15चा पाढा 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 चौक 60, 15 5 75, 15 सख 90 आणि 15 7 85. म्हणजे 105 पर्यंत आपण का केलं? हे 60 पर्यंत आहे आणि हे 50 पर्यंत आहे. तुम्ही याच्या अगोदर इथं 60लाही थांबले असते तर चाललं असतं. आपण याच्यातून आता तिन्ही याच्यातून कॉमन मल्टिपल्स पाहिजे आपल्याला. जसं 2 संख्या असेल तर 2 याच्यातून, 3 संख्या असेल तर 3 याच्यात पाहिजे, 2 याच्यात चालत नाही. मग आता या ठिकाणी आपण कॉमन मल्टिपल्स कोणते कोणते आहेत ते बघू. कॉमन मल्टिपल्स आता या 6च्या ठिकाणी हा 6 आहे. इथे मल्टिपल्स ऑफ 5, 6 आणि इथं 15 नाही, या ठिकाणी नाही आहे. या ठिकाणी 10 दोन्ही याच्यात नाही आहे, म्हणजे पाहायचंच नाही तिसऱ्या याच्यात. इथं 15 आहे, याच्यात 15 नाही आहे, इथे 15 आहे, परंतु तिसऱ्या याच्यात दुसऱ्या याच्यात नाही आहे म्हणून हा सोडून द्यायचा. हा 20 आहे, इथे 20 नाही आहे, सोडून द्यायचा. 25 या ठिकाणी 25 नाही आहे, सोडून द्यायचा. 30 हा 30 इथे आहे,
30 इथे आहे पहा, हा 30 आहे, इथे पण 30 आहे आणि या ठिकाणी मल्टिपल्स ऑफ 6 30 आहे, मल्टिपल्स ऑफ 5 30 आहे. आता या ठिकाणी मल्टिपल्स ऑफ 15 सुद्धा 30 आहे, म्हणजे कॉमन मल्टिपल्स या ठिकाणी आला 30. आता आणखीन बघू आपण. 35 नाही, इथे नाही आहे. 40 इथे पण नाही आहे. 45 या मल्टिपल्स ऑफ 6चा नाही आहे. मग 50 नाही आहे. त्याच्यानंतर मग आता समोर तो जो आहे त्याची आपल्याला काढायची काही गरज नाही. तिन्ही याच्यात जर आपल्याला एक कॉमन मल्टिपल्स मिळाला की आपलं ॲन्सर मिळालं, LCM आपल्याला मिळाला. म्हणून आपण या ठिकाणी डायरेक्ट लिहायचं LCM ऑफ 5, 6 and 15 is equal to 30. म्हणजे या 5, 6 आणि 15ची 30 ही सर्वात लहान विभाज्य संख्या आहे. सर्वात लहान विभाज्य संख्या आहे. लघुत्तम सामायिक विभाज्य ही 30 आहे. आलं लक्षात? या पद्धतीनं आपण हा LCM काढणे वर्ग 6 मध्ये या पद्धतीनं आपण शिकलो. हा रिव्हिजनच्या स्वरूपात तुम्हाला काही गणितं करायला दिले होते, ते आपण या ठिकाणी बघितले. मला 100% विश्वास आहे की तुम्हाला हे सगळे गणितं समजले असावे. आता आपल्याला याच्या समोरचा भाग बघायचा आहे, म्हणजेच LCMच काढायचा आहे, पण दुसऱ्या पद्धतीने LCM आपल्याला काढायचा आहे. तो म्हणजे प्राईम फॅक्टर मेथड. फाइंड द LCM बाय प्राईम फॅक्टर मेथड. हे तुम्हाला कळलं? ठीक आहे. आता समोरचा भाग बघू आपण. मुलींनो, प्रत्येक पद्धत आपल्याला LCM काढायची माहीत असणं आवश्यक आहे. कारण कोणतेही उदाहरणं आपल्याला कोणत्याही मेथडनी काढता आले पाहिजे, कोणतेही गणित सोडवता आले पाहिजे. कारण समोर चालून ज्या स्पर्धात्मक परीक्षा असतात त्याच्यामध्ये ॲन्सर मेन असतं आणि ॲन्सर पटकन निघालं पाहिजे, म्हणून सगळ्या मेथड माहीत असणं आवश्यक आहे. आता आपण बघणार आहोत फाइंड द LCM बाय प्राईम फॅक्टर मेथड. प्राईम फॅक्टर्स मेथड. आता पहा, प्राईम फॅक्टर्स मेथडनी आपण ज्या वेळेला गणित बघू, फाइंड द LCM ऑफ 18, 30 and 50. 18, 13 and 50. पहा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी पहिल्यांदा आपण 18चे प्राईम फॅक्टर पाडून घेऊ. 18 तुम्ही हे प्राईम फॅक्टर आपण या अगोदर SCF काढताना दोन पद्धतीने सांगितलं, एक हॉरिझॉन्टल अरेंजमेंटनी आणि एक व्हर्टिकल अरेंजमेंटनी. तुम्हाला जी अरेंजमेंट सोपी वाटते त्या अरेंजमेंटनी तुम्ही याचे प्राईम फॅक्टर पाडू शकता. या ठिकाणी तुम्हाला समजा आता आपण व्हर्टिकल अरेंजमेंटनी पाडू शकतो किंवा हॉरिझॉन्टल अरेंजमेंटनी पाडू आपण. 2 9 18. मग 2 इज अ प्राईम नंबर. 2 जसाच्या तसा लिहिला. मग 9चे आपण पुन्हा फॅक्टर पाडले, त्याच्यातनी एक प्राईम नंबर असला पाहिजे. 3 3 9. आता 2 प्राईम नंबर, 3 इज अ प्राईम नंबर अँड 3 इज ऑल्सो प्राईम नंबर. हे झाले सगळे प्राईम फॅक्टर 18चे. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे 30. या 30चे सुद्धा 2 × 15. त्यानंतर या ठिकाणी 15 2 30. 2 इज अ प्राईम नंबर. पुन्हा 15 मध्ये 15 इज द कंपोजिट नंबर. मग याच्यातला प्राईम नंबर तसं 2 याला नाही जात भाग. मग 3 3 15 म्हणजे 3 इज अ प्राईम नंबर अँड 5 इज ऑल्सो प्राईम नंबर. दीज आर ऑल द प्राईम नंबर्स. 2 3 5. त्यानंतर या ठिकाणी आपण 50चे पुन्हा प्राईम फॅक्टर पाडू. 2 × 25. 25 × 50. हे सगळं आपण या अगोदर SCF काढताना प्राईम फॅक्टर्स कसे पाडायचे हे शिकलो आहे. त्याच्यामुळं हा भाग तुम्हाला निश्चितच येईल. 2 × 25 हे कंपोजिट नंबर आहे. याचे 5 5 25. या ठिकाणी 2 इज अ प्राईम नंबर, 5 इज अ प्राईम नंबर अँड 5 इज ऑल्सो प्राईम नंबर. या प्रकारे हे सगळे प्राईम नंबर्स दिलेले आहेत. आता या प्राईम नंबर्स मधलं, आता यालाच आपण समजा तुम्हाला मी म्हटलं की व्हर्टिकल मेथड कशी करायची, तर व्हर्टिकल मेथडनी सांगून देतो एकदा. समजा आता हा 18 घेतलं, या 18ला आपण या 2नी याला, हा 2 इज अ प्राईम नंबर.
2 हा याचा 18चा डिव्हायझर होतो, कारण याचा रिमाइंडर 0 उरतो. मग आता या ठिकाणी 2×9 जो 9 कॉशंट वर लिहितो तो आपण 9 या ठिकाणी खाली लिहायचा. पुन्हा या ठिकाणी 3×3=9 आणि पुन्हा 3×1=3 अशा प्रकारे 1 आलं. म्हणजे या ठिकाणी या 18चे जे प्राईम फॅक्टर आहे 2 × 3 × 3 2 × 3 × 3 या पद्धतीनं आपण घेतलं. त्यानंतर 13 या 30 व्हर्टिकल मेथडमध्ये याच पद्धतीनं करता येईल. 2नी पहिल्यांदा 15×2=30 म्हणजे 2नी आपण याला 15चा भाग जातो. 15 इज द कॉशंट, तो 15 कॉशंट वरनं लिहिता खाली लिहायचा. मग पुन्हा या 15ला कोणत्या प्राईम फॅक्टरनी किंवा प्राईम नंबरनी याला पूर्ण भाग जातो ते बघायचं. 2नी जात नाही पण 3नी जातो, कारण 1 + 5 = 6 आणि 3×2=6 संख्येच्या अंकाच्या बेरजेला जर 3ने पूर्ण भाग जात असेल तर दिलेल्या संख्येला सुद्धा 3ने पूर्ण भाग जातो. ही आपण टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी मध्ये शिकलो आहे. तर या ठिकाणी 3 याला भाग जातो. 3×5 15 आणि 5 इज अ प्राईम नंबर, सो 5 1s are 5. म्हणजेच या ठिकाणी 30चे जे पूर्ण प्राईम फॅक्टर आहे 2 × 3 × 5. त्यानंतर या ठिकाणी 50 या 50चे सुद्धा आपण व्हर्टिकल मेथडनी पाडू शकतो. 2×25 25×2=50 म्हणजे 25 कॉशंट येतो, तो खाली लिहायचा. या ठिकाणी 25ला 5नी 5×5 25 आणि 5×1=5. आता या ठिकाणी सुद्धा या 50चे पूर्ण प्राईम फॅक्टर्स 2 × 5 × 5. These are all the prime factors of the given numbers. आता पोरींनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं की आता आपल्याला एलसीएम काढायचं आहे. एलसीएम काढताना आता सध्या जी पद्धत आहे त्या पद्धतीने आपल्याला काढता येते, किंवा एक जुनी पद्धत अशी होती की या तिघांमध्ये जे कॉमन फॅक्टर्स असेल ते पहिल्यांदा आपण घ्यायचं. इथं लिहायचं एलसीएम ऑफ 18 13 and 50. आता एलसीएम ऑफ 18 13 आणि 50. आता याच्यामध्ये तिन्ही याच्यात पहिल्यांदा कॉमन कोणता आहे ते बघून घ्यायचं. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. म्हणजे हा जो दिसून राहिला 2 2 आणि 2 या तिन्ही कॉमन मधला 2 घेतला आपण या ठिकाणी आपण 2 घेतला. त्यानंतर आता हा 3 तिन्ही याच्यात आहे का पहा. 3 इथे आहे, 3 इथे आहे, पण इथे नाही. जरी नसेल 2 याच्यात जरी कॉमन असेल तरी पण त्याच्या ऐवजी एकच 3 घ्यायचा. या ठिकाणी मल्टिप्लाय मध्ये 3 लिहिला. त्यानंतर पुन्हा हा 3 आहे. या 3ला आहे का जोडी? नाही. मग याला सध्या राहू द्यायचा. मग या 2 मध्ये बघायचं कॉमन काही आहे का, तर येथे 5 आहे. म्हणजे हा 5 आणि इथे दिलेला हा 5 याचाही कॉमन मल्टिप्लाय मध्ये हा 5 लिहायचा. आता मात्र बघा तुम्ही आणखीन कशाची जोडी लागते का. तिन्ही याच्यात जरी असेल तरी त्याचा एकच घ्यायचा. 2 याच्यात जरी असेल कॉमन तरी त्याचा एकच घ्यायचं. या 2 याच्यात असेल तरी एकच घ्यायचं. आता मग बघून घ्यायचं, एकदा चेक करायचं. 2 2 2 बरोबर आहे. 3 3 3 घेतलं. या ठिकाणी 5 5 घेतलं. आता उरलेले जे आहेत याच्यामध्ये कोणता फॅक्टर उरला? 3. मल्टिप्लाय मध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण याच्यातले जे अनकॉमन फॅक्टर आहेत ते अनकॉमन फॅक्टर सेकंड ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय मध्ये लिहायचं. 3 × आता याच्यात काही उरला का? नाही. याच्यात काही उरला का? उरला 5. पहा हा अनकॉमन फॅक्टर. आता काय करायचं, या ठिकाणी पहिल्यांदा यांचा गुणाकार करू. 5 3 15 15×2 30 × आणि 3×5 15. आता या दोघांचा मल्टिप्लाय केला. 15 3 15 15 0 0 आणि 15 3 45 450. हा झाला त्याचा एलसीएम. कशाचा? 18 30 and 50. या पद्धतीनं आपण एलसीएम या अगोदर जुन्या पद्धतीमध्ये या पद्धतीनं कॉमन फॅक्टर एकत्र घेऊन मग बाकीचे उरलेले अनकॉमन फॅक्टर पूर्ण एकत्र घेऊन त्यांचा मल्टिप्लाय करून या पद्धतीनं काढत होतो. विद्यार्थिनींनो, आता याच्यामध्ये आणखीन एक सोपी पद्धत आलेली आहे. सोपी पद्धत कशी आहे? आता हेच आपण एलसीएम काढताना याच एलसीएमला या पद्धतीनं काढू. पहा आता या ठिकाणी मी लिहिलं एलसीएम. आता एलसीएम ऑफ 18 13 and 15 आहे. एलसीएम काढून राहिलो आपण.
काय करायचं या पद्धतीमध्ये, हे फॅक्टर्स दिलेले आहेत. या तीनही संख्यांचे जे फॅक्टर्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक संख्येमध्ये अंक जे आहेत, जे संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्याचे सगळ्यात जास्तीत जास्त मल्टिप्लाय मध्ये कोणते आहेत बघायचं. या ठिकाणी 2 एकचदा आहे, या ठिकाणी 2 एकचदा आहे, या ठिकाणी 2 एकचदा आहे. तिन्ही याच्यात 2 एकचदा एकच वेळा, जास्तीत जास्त किती वेळा 2 दिलेले आहे तर एक एकचदा आहे, म्हणून या ठिकाणी 2 एकचदा लिहायचं, मल्टिप्लायचं साईन लिहायचं. मग या ठिकाणी 3 एक दोनदा आहे, किती वेळा आहे, 2 वेळा. या संख्येच्या याच्यात 3 दोनदा आहे, इथं 3 एकदा आहे आणि इथं दिलं नाही, म्हणजे सगळ्यात जास्त किती वेळा आहे, दोनदा आहे 3, म्हणून इथं दोनदा लिहायचं. 3 × 3 नंतर इंटू. आता या ठिकाणी 3 संपला, आता या ठिकाणी 2 3 आता इथं 5. आता 5 किती वेळा आहे, एक वेळा आहे, आणि इथं 5 किती वेळा आहे, 1 आणि 2, जास्तीत जास्त इथं 2 वेळा आहे, इथं 1 वेळा, म्हणजे जास्तीत जास्त किती वेळा, 2 वेळा. तर 2 वेळा या ठिकाणी आपण 5 घ्यायचे, या ठिकाणी 2 वेळा 5 घ्यायचे. मग यांचा पूर्ण मल्टिप्लाय करायचा. मल्टिप्लाय केल्यानंतर आता आन्सर आपल्याला एवढंच येते का, बघू आपण. बघू आता. 5 5 25, 25 दुनी 50, 50 त्रिक 150, आणि 150 गुणीला 3 जर करतो म्हटलं तर बरोबर 450 येतात. हे झालं 450. 450 इज द LCM ऑफ 18, 30 and 50. अशा पद्धतीनं आता या नवीन पद्धतीमध्ये या पद्धतीनं सुद्धा LCM काढला जातो की दिलेल्या संख्येचे जे फॅक्टर्स आहेत, जास्तीत जास्त प्रत्येक अंक किती वेळ आहे तितके वेळा ते गुणाकार रूपात मांडायचे आणि त्या प्रत्येकाचा मल्टिप्लाय करून या ठिकाणी येणारं उत्तर हे त्याचं LCM असतं. मला वाटतं विद्यार्थ्यांनो तुम्हाला हा भाग निश्चितच समजला. तुम्ही याही प्रकारे LCM काढलं तरीही चालतं, याही प्रकारे काढलं तरीही चालतं. हा प्रकार सुद्धा सोपा आहे, याच्यामध्ये काहीच नाही. फक्त आपल्याला एकच बघायचं आहे की प्रत्येक याच्यात समजा आता 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, एकच वेळ आहे म्हणून एकचदा 2 लिहायचा. इथं 3 2 वेळा आहे, इथं 3 एक वेळा, इथं 3च नाही पण इथं 2 वेळा आहे म्हणून इथं जास्त वेळा किती आहे, 2 वेळा, म्हणून 3 2 वेळा गुणाकार रूपात लिहायचे. या ठिकाणी 5 दिलेला आहे, 5 इथं एक 1 टाइम्स आहे, इथं 5 2 टाइम्स आहे. मग आता या ठिकाणी 1 वेळा, इथं 2 वेळा आहे म्हणून या ठिकाणी 5 2 टाइम्स लिहायचं, जास्तीत जास्त वेळा. मग या सगळ्यांचं मल्टिप्लाय करताना तुम्ही अशा पद्धतीने वापरू शकता. 5 5 25 त्रिक 75, 75 दुनी समजा 150, 150 गुणीला 3 बरोबर 450, किंवा 2 त्रिक 6 साइन त्रिक किती 18, मग 5 5 25, 25 गुणीला 18 करून 450 येतं. या पद्धतीने कोणत्याही पद्धतीने मल्टिप्लाय केला तरी तुम्हाला आन्सर जे आहे ते 450 येणार. हा 450 LCM ऑफ कोणाचा झाला, 18, 30 and 50. याचाच अर्थ की 18, 30 आणि 50चा सर्वात लहान विभाज्य 450 आहे. किती आहे, 450. याला म्हणतो लघुत्तम सामायिक विभाज्य मराठीत, आणि याला इंग्लिशमध्ये म्हणतात लिस्ट कॉमन मल्टिपल्स. लिस्ट कॉमन मल्टिपल, सर्वात लहान विभाज्य. मला असं वाटतं विद्यार्थ्यांनो तुम्हाला ही पद्धत निश्चितच समजली असेल, LCM काढायची बाय प्राईम फॅक्टर मेथड. या ठिकाणी तुम्ही हे करत असताना एक तर या पद्धतीनं सुद्धा फॅक्टर पाडा, किंवा ही पद्धत सोडून डायरेक्ट असं करून तुम्ही अशा पद्धतीनं फॅक्टर लिहून तुम्ही ही पद्धत किंवा ही पद्धत, दोनपैकी कोणती पद्धत, ऑर मध्ये या दोनपैकी कोणतीही पद्धत, एक तर ही वापरा किंवा ही वापरा, कोणतीही एक पद्धत वापरा आणि LCM काढा. आणि या पद्धतीनं तुम्ही निश्चितच LCM योग्य प्रकारे काढाल याचा मला विश्वास आहे. त्यानंतर याचे पुढची आणखीन एक प्राईम फॅक्टर काढण्याची पद्धत हे समजलं. यानंतर हेच गणित आपण हा तर विद्यार्थ्यांनो फाइंड द LCM बाय प्राईम फॅक्टर मेथड या पद्धतीने आपण आता हे गणित पाहिले. यानंतर आणखीन एक गणित बघा, फाइंड द LCM ऑफ 16, 28 and 40. आता याला आपण व्हर्टिकल अरेंजमेंट मध्ये करू. व्हर्टिकल अरेंजमेंटने हे गणित आपण सोडवणार. ते कसं पहा. आता या ठिकाणी समजा आता या ठिकाणी आपण 16
28 and 40. आता या 16 ला सगळ्यात पहिली प्राईम नंबर किती आहे 2. या 2 नी याला पहिल्यांदा भाग द्यायचा 2. 2 8 जार 16 म्हणून या ठिकाणी कॉशंट 8 जो आला तो खाली लिहायचा. दोंडी आपण 28 ला जर भागितलं तर त्याचा कॉशंट येतो 14, हे खाली लिहायचा. त्याच्यानंतर 2 नी जर 40 ला डिवाइड केलं तर याचा 20 येतो कॉशंट, तो इथं लिहायचा. पुन्हा याला 8 ला 2 नी जातो. 2 चौक 8, 2 सत्ती 14 आणि 2 दहा 20. पुन्हा या ठिकाणी आपल्याला बघा 2 ने पुन्हा जातो 2, 2 दोन्ही 4, या 7 ला जात नाही, तो जसाच्या तसा लिहायचा आणि 2 पंच 10. आता पहा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपल्याला हे सगळे 2 प्राईम नंबर आहे. हे 2 प्राईम नंबर, 7 प्राईम नंबर, 5 प्राईम नंबर. मग आता इथं LCM ऑफ कोणते कोणते 16, 28 and 40 इज इक्वल टू. आता हे सगळे प्राईम नंबर पहिल्या ब्रॅकेटमध्ये आपण मल्टिप्लाय मध्ये लिहायचे 2 × 2 × 2. हे खाली जे दिसून राहिले प्राईम नंबर हे सगळे सुद्धा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय मध्ये 2 × 7 × 5. आता यांचा गुणाकार 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8 आलं आणि यांचा 7 5 35 दोन्ही 70 आलं आणि मग 8 0 0 8 7 56. 560 is the LCM of the 16, 28 and 40. या 16, 28 आणि 40चा लघुत्तम सामायिक विभाज्य किंवा लसावी 560 आला, त्यालाच LCM म्हणतो आपण. अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही व्हर्टिकल अरेंजमेंटने दिलेल्या संख्यांचे LCM काढू शकता. ही एक पद्धत आहे. आणि दुसरी आपण प्राईम फॅक्टर काढून सुद्धा जे अगोदर शिकवली त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. तुम्ही कोणत्याही पद्धतीनं काढलं तरीही उत्तर चुकत नाही. मला असं वाटते तुम्हा मुलींना हा भाग निश्चितच समजला असेल LCMचा. तर या दोन्ही पद्धतीनं आपल्याला LCM काढता आलं पाहिजे. तुम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो LCM काढलेला आहे याच्या अगोदर आपण SCF काढला होता. याच्या अगोदर आपण काय काढला होता? SCF काढला होता. LCM आणि SCF या दोघांचा संबंध दिलेल्या दोन संख्येशी कसं, दोन संख्येच्या बाबतीत, दोन संख्यांच्या बाबतीत, आता ते आपण बघू. हा भाग समजला विद्यार्थ्यांनो? हा भाग समजला? ठीक आहे. आता पुढे बघा. Find the LCM and SCF of the given below verify that their product is equal to the product of the given numbers. Given numbers. Find the SCF and LCM of the numbers given below. खाली दिलेल्या संख्यांचे एक्झाम्पल फॉर सपोज हिअर 32, 37 ही संख्या दिलेली आहे. आणि आणखीन एक गणित आपण घेऊ या ठिकाणी. सपोज हिअर 18 and 30. 18 and 30. आता पहिली गोष्ट की याचा आपल्याला SCF काढायचा आहे, LCM काढायचा आहे. आणि SCF LCM काढल्यानंतर गिवन बिलो व्हेरीफाय आपल्याला हे पडताळा घ्यायचा आहे की दॅट दिअर प्रॉडक्ट इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ द गिवन नंबर. म्हणजे LCM आणि SCF यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकाराबरोबर असतो
हे आपल्याला तपासायचं आहे. बघू आता आपण पहिल्यांदा आपण याचं एचसीएफ काढू, मग एलसीएफ काढू. सोपं आहे. सगळ्यात पहिल्यांदा याचे प्राईम फॅक्टर काढायचे. प्राईम फॅक्टर काढताना तुम्हाला माहित आहे की 32 आहे. या 32 ची आपण प्राईम फॅक्टर काढताना या पद्धतीनं काढू. 2 16 कॉशंटाला खाली लिहिलं, पुन्हा या 2 प्राईम नंबरनी 2 8 16 म्हणजे 8 कॉशंट खाली लिहिला, पुन्हा 2 चोक 8 4 लिहिला, या ठिकाणी 2 2 4 लिहिलं, या ठिकाणी 2 1 2 लिहिलं. हे झाले 32 चे पूर्ण प्राईम फॅक्टर. 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी 37 चे करू. आता 37 चे प्राईम फॅक्टर पाडताना सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थिनींनो, ज्या आपण प्राईम नंबर्स इन बिटवीन 1 and 100 मधल्या 25 प्राईम नंबर्स आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. हे मी या अगोदरच्या तासिकेत तुम्हाला सांगितलं होतं. कारण त्याचा फायदा असा होतो की जेव्हा दिलेली संख्या जी आहे ती जर प्राईम नंबर्स असेल तर तिचे फॅक्टर हे 37 1 37च होईल, त्याच्यावर येणार नाही. हे लक्षात ठेवायचं. आणि त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी 37 लिहिले. आता या ठिकाणी आपल्याला 37 दिलेलं आहे आणि हे दिलेलं आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला आता याचे आपण पहिल्यांदा 32 चे पूर्ण हे प्राईम फॅक्टर्स जे आहेत ते आपण मल्टिप्लाय रूपात लिहू. 2 × 2 × 2 × 2 × 2 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32. आणि या ठिकाणी 37 चे जे फॅक्टर्स आहेत 37 हे 37 झालं. आता याच्यामध्ये 2 2 2 याच्यात कोणताच कॉमन नाही. ज्या वेळेला दोन्ही संख्येमध्ये कॉमन फॅक्टर मिळत नाही त्यावेळेला त्याचा एचसीएफ आपल्याला माहित आहे. किती लिहित असतो आपण? 1. किती लिहितो एचसीएफ? 1. तो 1 आला. आणि एलसीएम जर म्हटलं तर एलसीएम या ठिकाणी ह्या सगळ्या संख्या आणि गुणिला 37 म्हणजेच या ठिकाणी 2 × 2 × 2 × 2 × 2 × 37. 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32 म्हणजे 32 × 37. हे केल्यानंतर जे उत्तर या ठिकाणी येतं ते त्याचा एलसीएम होतो. काय होतो? त्याचा एलसीएम होतो. करून बघू आपण या ठिकाणी. सपोज हिअर 37 × 32. आता या ठिकाणी आपल्याला 32 चा पाडायचा नसेल तर 2 नी 2 7 14 4 2 3 6 1 7 या ठिकाणी युनिट प्लेसच्या ठिकाणी 0 दिला. मग 3 7 21 1 हातच्याले 2 3 3 9 2 11 या ठिकाणी 4 7 1 8 1 1 म्हणजे या ठिकाणी 1184 इज द एलसीएम ऑफ द गिव्हन नंबर, दॅट इज 32 and 37. आता या ठिकाणी आपल्याला पडताळा घ्यायचा आहे. या दोन संख्यांचा गुणाकार आणि एचसीएफ आणि एलसीएमचा गुणाकार हा इक्वल असतो. म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे बघा. या ठिकाणी आपण इथं लिहू एचसीएफ इंटू एलसीएम. एचसीएफ इंटू एलसीएम म्हणजे एचसीएफ किती आहे? 1 × 1184 इज इक्वल टू 1184 इन. आणि गिव्हन नंबर कोणते कोणते आहे? गिव्हन नंबर, प्रॉडक्ट ऑफ द गिव्हन नंबर इथं लिहू आपण. प्रॉडक्ट ऑफ द गिव्हन नंबर्स कोणते आहे? 32 × 37. या दोघांचा मल्टिप्लाय जर केला तर आपण मगाशीच करून बघितलं होतं. 2 7 14 4 हातचाला 1 2 3 6 1 7 3 7 21 1 हातच्याले 2 3 3 9 2 11 4 7 1 8 11 म्हणजे 1184. पहा विद्यार्थ्यांनो दोन्ही याचे गुणाकार. देअरफॉर हिअर एचसीएफ is equal into LCM is equal to product of the given number. Product of the given two numbers.
हे आपल्याला याच्यातून एक प्रकारचा फॉर्म्युला मिळतो. अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित याच पद्धतीनं आपल्याला करता येईल. पहिल्यांदा या दोन्ही गणिताचा एचसीएफ, या दोन्ही दिलेल्या संख्यांचा एचसीएफ काढायचा, मग एलसीएम काढायचा. एचसीएफ आणि एलसीएमचा मल्टिप्लाय केल्यानंतर जो मल्टिप्लाय येईन, जो प्रॉडक्ट येईन तो बघायचा. या दोन संख्यांचा प्रॉडक्ट बघायचा. दोघाचाही सारखा येत असेल 100% यायलाच पाहिजे सारखा, आणि त्या पद्धतीनं हे फॉर्म्युला तयार होतो की एचसीएफ इंटू एलसीएम इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ द गिव्हन टू नंबर्स, म्हणजे दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार. हे दोन संख्यांच्या बाबतीतच होतं, हे लक्षात ठेवायचं. या पद्धतीनं तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये प्रॅक्टिस सेट 13 आणि प्रॅक्टिस सेट 14 याच पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे. 13 मध्ये तुम्हाला फाइंड द एलसीएमचे गणित दिलेले आहेत, ते तुम्हाला या अगोदर जे सांगितले प्राईम फॅक्टर मेथडनी त्या पद्धतीनं करा. आणि 2 नंबरचा जो प्रश्न आहे प्रॅक्टिस सेट 13 मधला, तो बिलकुल हाच प्रश्न आहे. त्याच्यातलं पहिलं गणित मी तुम्हाला अशा पद्धतीने सोडून दिलं. दुसरं गणित, तिसरं आणि चौथं आणि पाचवं हे 4 गणितं तुम्हाला करायचे आहेत. पहिल्या याच्यातले 10 गणितं करायचे आहेत, हे 4 गणितं. अशा पद्धतीने हे होमवर्क करायचं आहे. आणि यावरच आधारित एलसीएम आणि एचसीएफ वर आधारित प्रॅक्टिस सेट 14 आहे, तो प्रॅक्टिस सेट 14 सुद्धा तुम्हाला पूर्णपणे सॉल्व्ह करायचा आहे. हा तुम्हाला दिलेला होमवर्क आहे. आपल्या बुकामध्ये व्यवस्थितपणे हे गणितं करून ठेवायचे आणि नंतर मग ते पूर्णपणे चेक केल्याच जाईल. मला असं वाटते तुम्हाला हा भाग निश्चितच समजला असेल. ओके अँड थँक्स.